नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 11 जुलै 2025 आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून भीमा नदीमध्ये किती विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, विसर्ग आज पहाटे 5 वाजता विसर्गामध्ये वाढ केलेली आहे. त्याचबरोबर उजनी धरणामध्ये दौंडचा विसर्ग किती आहे आणि टक्केवारीमध्ये किती बदल झाला आहे. त्याचबरोबर आपल्या उजनीतून कोणत्या कोणत्या योजनातून किती पाणी चालू आहे याबरोबरच नीरा बेसिनमधल्या विहीर धरणाची आणि बंड गार्डनच्या विसर्गाची माहिती आपण घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.570 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 114.18 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 50.52 TMC आणि टक्केवारीमध्ये कालच्यापेक्षा 2-2.5% वाढलेलं आहे. 94.30% उजनी धरण गेलेलं आहे आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्याला कालपर्यंत रात्रीपर्यंत पहाटे 5 पर्यंत 16,620 क्युसेकचा विसर्ग चालू होता. परंतु वरचं येणारं पाणी आणि खाली सोडण्यात येणारं पाण्याचा बॅलन्स राखण्यासाठी आज पहाटे 5 वाजता त्यामध्ये 5,000 वाढ करून तो 21,600 क्युसेक एवढा केलेला आहे. आणि दौंडमधून सध्याला येणारा विसर्ग तो कायम आहे 19,998. बंडगाडचा विसर्ग तेवढाच आहे, कालच्या एवढाच विसर्ग आहे. आणि त्याचबरोबर वीर धरणातून ही 6,500 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये येतोय आणि उजनीतून भीमा नदीत 21,600, कालव्यामध्ये 1900, बोगद्यामध्ये 900, दहेगाव उपसा सिंचन 80, सीनामाडा उपसा सिंचन 180 असा विसर्ग सध्याला चालू आहे. परंतु पावसाचं प्रमाण जर वाढलं तर यामध्ये वाढ होणार आहे आणि नदीपात्रात इथून पुढं 2-2.5-3 महिने पाणी असंच राहील. यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आता सध्याला विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. आपल्याकडे पावसाला थोडी विश्रांती दिली आहे. काही भागात तुरळक ठिकाणी पडतोय, परंतु तो एवढासा जास्त नसल्यामुळं पाण्यामध्ये एवढी काही वाढ झालेली नाही. परंतु पुढील काळामध्ये आपल्या उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये किंवा वरच्या 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसामध्ये वाढ होईल आणि वाढ झाल्यानंतर मात्र येणारा यावा म्हणजेच येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उजनीतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.